अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार. श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. नागपंचमीचा उपवास म्हणजेच आपल्याला भावाचा उपवास म्हणून करत असतो. तर या दिवशी आपण नागदेवतेला भाऊ मानून अनेक महिला मुली या दिवशी उपवास करत असतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये या उपवासाला खूप महत्त्व आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नागपंचमीचा म्हणजे भावाचा उपवास जो आहे तो कधी आहे, तो कसा करावा, त्या दिवशी काय खायचं आहे, काय खायचं नाही आहे आणि उपवास काय खाऊन सोडायचा आहे, अशा बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तर या दिवशी कोणत्या गोष्टी करायच्या नाही आहेत हे पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तसेच यावर्षी नागचतुर्थीचा म्हणजे नागपंचमीचा जो उपवास आहे, भावाचा जो उपवास आहे, तर तो पहिल्या सोमवारी म्हणजेच उद्या आलेला आहे. मग आपण पहिल्या सोमवारचा उपवास कसा करायचा किंवा भावाचा उपवास कसा करायचा आणि दोन्ही उपवास कधी सोडायचे याबद्दलची सविस्तर माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. तर बघा, श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे तो नागपंचमी. श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते आणि यावर्षी नागपंचमी 29 जुलै 2025ला आली आहे, म्हणजेच परवा दिवशी. तर आपल्याला नागपंचमीचा म्हणजे भावाचा उपवास हा नागचतुर्थीच्या दिवशी करायचा असतो, म्हणजेच उद्या आहे, आणि पंचमीच्या दिवशी सोडायचा आहे. नागपंचमीच्या आदल्या दिवशी हा उपवास केला जातो. म्हणजे यंदा हा उपवास आहे तर सोमवार 28 जुलै 2025ला, म्हणजेच उद्या आहे. नागपंचमीच्या दिवशी उपवास सोडला जातो. असं म्हणतात की नागपंचमीचा हा उपवास हा भावासाठी केला जातो. त्यामुळे अनेक स्त्रिया असं म्हणतात की आम्हाला भाऊ नाही आहे, मग आपण उपवास करायचा का? तर तुम्ही हा उपवास करायचा आहे. असं काही नाही आहे की नागदेवते भाऊ नाही, परंतु नागदेवतेला आपण भाऊ म्हणून हा उपवास करायचा आहे, जो आहे तर तो करायचा आहे. तर उपवास शक्यतो महिला किंवा मुली करत असतात. तर हा उपवास दिवसभर करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी हा जो उपवास आहे तर तो आपल्याला सोडायचा आहे. या दिवशी उपवासाला तुम्ही फळे, दूध पदार्थ खाऊन उपवास करू शकता. काही ठिकाणी या दिवशी भगर म्हणजे जे वरीचा तांदूळ आहे खात पण नाही. तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्याचं तुम्ही करू शकता. किंवा काही जण फक्त दूध आणि फळांवर सुद्धा उपवास करतात. असं म्हटलं जातं की सत्येश्वरी देवीमुळे नागपंचमीचा उपवास जो आहे तर तो केला जातो. सत्येश्वरीला भाऊ होता, त्याचं नाव सत्येश्वर होतं. सत्येश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला होता. सत्येश्वरीला तिचा भाऊ नागरूपामध्ये दिसला होता, तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानलं होतं. त्यावेळी नागदेवतेने वचन दिलं की जी बहीण माझा भाऊ म्हणून पूजा करेन तर तिचं रक्षण मी करेन. यामुळे या दिवशी नागदेवतेची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करत असते. त्याचबरोबर भावाला चिरंतन आयुष्य मिळावं, अनेक आयुधांची प्राप्ती व्हावी, तो प्रत्येक दुःख आणि संकट यातून तारला जावं, हे या उपवासामागचे कारण आहे. या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान वगैरे करून घ्यायचं आहे, आपली रोजची देवपूजा करायची. त्यानंतर एक नरसोबाचा किंवा नागोबाचा कागद मिळतो, ज्याला आपण जीवतेचा कागद असं देखील म्हणतो. त्यामध्ये 5 चित्र असतात. तर तो कागद भिंतीवर चिटकवायचा आहे किंवा तुम्ही देवघरामध्ये जर श्रावणाच्या सुरुवातीलाच हा कागद चिटकवला असेल तरी सुद्धा चालेल. त्या कागदाची आपल्याला पूजा करायची असते. आता याच दिवशी उपवास देखील करायचा आहे. ज्या स्त्रियांना मासिक धर्म चालू आहे त्यांनी पूजा नाही केली तरी चालेल, पण उपवास मात्र आपल्याला या दिवशी अवश्य करायचे आहे. अनेक जण साबुदाण्याची खिचडी किंवा अनेक फराळाचे पदार्थ खातात, पण काही भागांमध्ये भावाच्या उपवासाला धपाटे वगैरे खाल्ले जातात. म्हणजे जे मिक्स पिठाचे धपाटे वगैरे एरवी बनवतो तर तेच धपाटे आहेत जे आपण उपवासाला खाल्ले जातात. काही भागांमध्ये खाल्ले जातात तर काही जण फराळ करतात. तर फराळ तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी दोन्ही वेळेस करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला नागपंचमीचा उपवास जो आहे तो ठेवायचा आहे. म्हणजेच नागपंचमीच्या दिवशी अनेक जण तवा ठेवत नाहीत, कढई ठेवत नाहीत, म्हणजे गॅसवरती तवा वगैरे ठेवत नाहीत, गॅसवरती चुलीवरती काही ठेवत नाहीत, तापवत नाहीत, कापत नाहीत, चिरत नाहीत, असे अनेक नियम पूर्वीपासून पाळले गेलेले आहेत. जर तुम्ही देखील असं पाळत असाल तर तुम्ही देखील नागपंचमीच्या दिवशी पुरणाचं दिंड किंवा पुरणाचे कानवले बनवत असाल तर तुम्ही देखील ते खाऊन देखील उपवास सोडू शकता. म्हणजे थोडक्यात काय, तर तुम्ही गोडाधोडाचे पदार्थ खाऊन उपवास सोडायचा आहे. पण आता काळानुसार पद्धतीत देखील बदलली गेली आहे. आता एवढं कोणी पाळत नाही. हल्लीची मुलं पुरणाचे दिंड, कानवले, पातोळ्या हे सर्व खात नाहीत. त्यामुळे अनेक जण काही ठिकाणी पुरणपोळी सुद्धा बनवली जाते. आमच्याकडे पुरणपोळी बनवली जाते. तुमच्या घरी बनवत असेल तर ते तुम्ही खाऊ शकता. उपवास सोडून ते खाऊन तुम्ही उपवास सोडू शकता. शक्यतो उपवासाच्या दिवशी किंवा उपवास सोडताना तुम्हाला कांदा लसणाचा वापर करायचा नाही, कारण की कांदा लसूण हे तामसिक मानलं जातं. अनेक जण संपूर्ण श्रावण महिना देखील कांदा लसूण पाळतात.
काही जण फक्त श्रावणी सोमवार किंवा काही जण उपवासाच्या दिवशी सुद्धा कांदा लसूण पाळतात. तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसं तुम्ही करू शकता. उपवासाच्या दिवशी नव्हे तर उपवास सोडताना सुद्धा कांदा लसूण घातलेले पदार्थ शक्यतो खाऊ नका. गोडाधोडाचे पुरणवरणाचे सात्विक पदार्थ तुम्ही खाऊन उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे. या दिवशी अनेक स्त्रिया नवीन साडी, नवीन दागिने घालतात आणि त्यासाठी सुद्धा एक कारण आहे, ते म्हणजे सप्तेश्वरीच्या भावासाठी शोक पाहून नागदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी तिचा शोक दूर करण्यासाठी तिला आनंद करण्यासाठी नवीन वस्त्रे परिधान करण्यासाठी दिले. तसंच वेगवेगळे अलंकार देऊन तिला सजवले. त्यातून सप्तेश्वरी समाधान झाली. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया नवीन वस्त्र आणि अलंकार परिधान करतात. त्याचबरोबर या दिवशी नवीन वस्त्र परिधान केल्याने आनंद, चैतन्य यांच्या लहरी आकर्षित होतात. या दिवशी स्त्रिया नागोबाची पूजा करतात, कारण की स्त्रियांनी नागाचे भाऊ म्हणून पूजन केल्यामुळे त्यांच्या भावाचे आयुष्य वाढते. नागपंचमीच्या दिवशी बहिणीची हाक ईश्वराच्या चरणी पोहोचते. त्यामुळे बहिणीने भावाच्या उन्नतीसाठी ईश्वराला कळकळून आणि भावपूर्ण प्रार्थना करावी. त्याला समृद्धी, शक्ती, सामर्थ्य दे, अशी सुद्धा यामागे कथा आहे. नागपंचमीच्या दिवशी भाजी कापणे, चिरणे, तळणे, त्याचबरोबर शेतातील कोणतेही काम करणे, नांगरणे, या दिवशी असे काही कामं शक्य वर्ज करावे, कारण की या दिवशी आपल्या हातातून कोणतेही जीवाला हानी होऊ नये, या मागचा एक उद्देश आहे. त्यामुळे शक्य होईल तेवढे नियम पाळा. अनेक जण नागपंचमीच्या दिवशी वारुळाची देखील पूजा करतात किंवा काही जण त्या कागदाची म्हणजे नरसोबाच्या किंवा जीविताचे जे चित्र आहे त्याची देखील पूजा करतात. आता ज्यांचा श्रावणी सोमवारचा उपवास आहे आणि भावाचा देखील उपवास आहे, तर त्यांनी काय करावं, तर बघा, हे दोन्ही उपवास एकत्रित आल्यामुळे तुमचं जे श्रावणी सोमवार आहे आणि भावाचा एकत्रित उपवास आहे तर तो तुम्ही दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे. एखाद्या दिवशी उपवास त्यावेळेस नाही सोडला तरी देखील चालतो. उपवास आपण श्रावणातील सोमवार आणि हा उपवास एकत्रित करून दुसऱ्या दिवशी सोडतो, कारण की प्रत्येक जणांचा भावाचा उपवास आणि श्रावणाचा उपवास हा असतोच. त्यामुळे प्रत्येक महिलेने उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडावा. ज्यांना फक्त श्रावणी सोमवारचा उपवास आहे तर त्यांनी संध्याकाळी उपवास सोडायचा आहे, किंवा ज्यांचा भावाचा उपवास आहे त्यांनी दुसऱ्या दिवशी सोडायचे. ज्यांचा दोन्ही उपवास आहे त्यांनी दुसऱ्या दिवशी नागपंचमीच्या दिवशी सोडायचे. भावाचा उपवास आपल्याला संध्याकाळी सोडता येत नाही, त्यामुळे सोमवारी देखील आपण सोडू नये. संध्याकाळी आपण परत शिवलिंगाची पूजा करायची, दुसऱ्या दिवशी नागाची पूजा करायची, वारुळाला जायचे. त्या दिवशी तुम्हाला जो उपवास आहे तो सोडायचा आहे. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी बऱ्यापैकी सगळ्या गोष्टींची माहिती दिली आहे की श्रावणी सोमवार कधी सोडायचा आहे, भावाचा उपवास कधी सोडायचा आहे, उपवास सोडताना काय खायचं आहे, काय खाऊ नये, हे सगळी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. तर बघा, व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ भरपूर लोकांपर्यंत शेअर करा. आणि जर आत्तापर्यंत तुम्ही आजचा व्हिडिओ आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे श्रावणामध्ये येणारे नवीन व्हिडिओ जे असतील ते तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन भेटेल आणि तुमच्याकडून एखादा सुद्धा व्हिडिओ मिस होणार नाही. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.